असलम भाई, आपण पुणे शहरातील दहनभूमी आणि दफनभूमी बाबत माहिती मागवली होती आणि त्याच्यावरती आपण आक्षेप देखील घेतलेला आहे. नक्की ते प्रकरण काय आहे? सर्व व्ह्युअर्सना जय भारत, जय संविधान, सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, जय जगत. आता तुम्ही दहनभूमी आणि दफनभूमी जर प्रश्न विचारला, त्या प्रश्नामध्ये मी गेले 7 वर्ष त्याचा माझा फॉलोअप चालू आहे. ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने पहिला मुद्दा लिहून दिला की आम्ही कुठल्याही संस्थेला इथं नियुक्त केलेलं नाही. म्हणजे इथं जे कोणी बसत असेल दहनभूमीमध्ये आणि दफनभूमीमध्ये ते इनलिगल आहे. दुसरं, जे मृत्यू झाल्यानंतर जे खड्डे खोदण्याचं असतं, खड्डे खोदण्यासाठी महानगरपालिकेने माणूस अपॉइंट केलेला आहे. तर तुम्ही खड्डे खोदण्यासाठी इथं 2000 ते 5000 का घेता? दुसरं, प्रत्येक दफनभूमी आणि दहनभूमीला एक सुरक्षा रक्षक अपॉइंट केलेला आहे. सकाळच्या ड्युटीला एक आणि संध्याकाळच्या ड्युटीला एक. तर तुम्ही मला दाखवा की हे सुरक्षा रक्षक कोणाचे लोक आहेत. माझा एक प्रश्न असा आहे की आपण येथील कोंढव्याचे स्थानिक रहिवासी आहात, तर नक्की कोंढव्यामध्ये किती दफनभूमी आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी आहेत त्याबाबत थोडीशी माहिती द्या. मी पहिलं भारताचा नागरिक आहे. मी दहनभूमी आणि दफनभूमी दोन्ही सांगेल. पहिलं जे आहे नुरानी कब्रस्तान, दुसरं कौसरबाग कब्रस्तान आणि इथं काटे दहनभूमी म्हणून इथं एक आहे. तर ह्याच्यामध्ये महानगरपालिकेने क्लिअर लिहून दिलं की विद्युतदानीला कुठलाही पैसे लागत नाही. दुसरं, तुम्हाला ज्यावेळेस दफनभूमीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला दफन करण्यात येतं कुणालाही, ज्या मृत व्यक्तींना, तर त्यांच्यासाठी जे खड्डे खोदण्याचे पैसे येतात ते महानगरपालिका त्यांचा बिगारी तिथं लावून खड्डे खोदत असतं. तिसरं जे गोष्ट आहे, दफनभूमीची जी माती जी असते, हे सर्वात महत्त्वाचा विषय आहे. ते माती बदलण्याचं काम हे महानगरपालिकेकडूनच केलं जातं. परंतु इथं माती बदलण्यासाठी लोकांकडनं करोडो रुपयाचा चंदा घेतलेला आहे आणि पैसे घेऊन इथं माती बदलतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे कोंढव्यातील जे कब्रस्तान दफनभूमी आहेत याबाबत येथील स्थानिक नागरिकांकडून पैसे घेण्यात येत आहेत असा आपला आरोप आहे का? आरोप नाही आहे, हे सर्वांना माहिती आहे. ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की इथं माती आणि फुटपाथ करायचं आहे म्हणून लोकांकडनं पैसे जमा केलेले आहेत. बरं, मग या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक वगैरे नेमण्यात आलेले आहेत याबाबत काय नक्की आपलं, म्हणजे आपण त्याच्यावरती पाठपुरावा केलेला आहे? मला माहिती मिळाल्यानुसार की इथं प्रत्येक ठिकाणी सुरक्षा रक्षक आहे. परंतु कोंढव्यातल्या कुणीसुद्धा तिथं सुरक्षा रक्षक बघितले असतील तर त्यांनी मला दाखव, कारण का मी त्यांचं 3 वर्षाचा पे स्लिप आणलेलं आहे. 3 वर्षात त्यांचा पगार चालू आहे, परंतु ते सुरक्षा रक्षक कधी ते सुद्धा आहे. आणि सुरक्षा रक्षक कोण आहेत ते सगळे माझे नगरसेवक सांगतील की इथं सुरक्षा रक्षक कुठले आहेत. इथं आमच्या ज्या कोंढव्यामध्ये लोकांना सवय आहे खड्ड्यातनं चालायची, गटरीतनं चालायची. विकास म्हणजे ज्या दिवशी गटरीचं पाणी नसतं त्या दिवशी कोंढव्याचा विकास झाला असं आमच्या लोकांचं म्हणणं आहे. परंतु इथं जगणं ज्याप्रमाणे अवघड आहे त्याचप्रमाणे आमचे स्थानिक मरणंसुद्धा अवघड करून ठेवत आहेत. कारण का ह्या सर्व गोष्टी स्थानिकांना माहीत आहे की महानगरपालिका काय देते आणि काय नाही देत. तर माझं स्पष्ट आरोप आहे की त्यांनी त्यांची तिथं लोक लावून लोकांकडनं हे पैसे घेण्याचं काम हे माझे नगरसेवक करत आहे. मी कुणाचं नाव घेत नाही. 2005 पासून जेवढे नगरसेवक आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये सामील आहेत. कोणत्या नगरसेवकांचे सुरक्षा रक्षक कामाला आहे? मी असं सांगू शकत नाही कुठल्या नगरसेवकाचे. परंतु जर पाहिलं गेलं की जे नगरसेवक आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारेच लोक तिथं सुरक्षा रक्षक म्हणून आहेत. ते सुरक्षा रक्षकांना पगार कोण देतोय? महानगरपालिका देतं. तुम्ही छत्रपती शिवाजी ग्राउंडचं सुरक्षा रक्षक बघा, तुम्ही नुरानी कब्रस्तानचं सुरक्षा रक्षक बघा, त्याच्यानंतर दत्ता गावाने जे क्रीडांगण आहे त्याचा सुरक्षा रक्षक बघा, आणि परत इथं कौसरबाग कब्रस्तानचं सुरक्षा रक्षक बघा. हे सर्वजण हे माजी नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये काम करणारे लोकच आहेत. आपलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या म्हणण्याप्रमाणे की या ठिकाणी जे काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेत पालिकेकडून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसून माजी नगरसेवकांचेच कर्मचारी त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते नागरिकांकडून पैसे घेत आहेत असा आपला नागरिकांकडून काय पुरावा आहे का? पुरावा महानगरपालिकेने दिलेला आहे, सुरक्षा विभागाने दिलेलं आहे की इथं काम कोण करतं, इथं कोणाला आम्ही पगार देतो. आणि सर्वात महत्त्वाचं जे तुम्ही जे म्हणताय आणि आमच्या नगरसेवकावरती तुम्ही आक्षेप घेताय की कोणाला तुम्ही काम लावलं नाही, त्यांनी रोजंदारी दिली ना, त्यांच्या ऑफिसमध्ये बसणाऱ्या लोकांना रोजंदारी दिली. भले त्यांनी सामान्य लोकांना दिले नसेल, परंतु त्यांनी त्यांच्या पुतण्याला, त्यांच्या जावयाला, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्याला ह्यांना नोकऱ्या दिल्यात ना.
म्हणजे तुम्ही जे त्यांच्यावरती आरोप लावताय की ते कोणालाही नोकऱ्या देत नाही, हे त्यांनी नोकऱ्या दिल्या त्यांना. एकंदरीत तुमचा जो आरोप आहे या सर्व माहिती घेऊन तुम्ही एक फौजदारी गुन्हा असेल किंवा कायदेशीर प्रक्रियेची काय मागणी करणार आहे का? ऑब्व्हियसली कायदेशीर प्रक्रिया याच्यावरती झालीच पाहिजे, परंतु महानगरपालिका हे प्रशासन आहे आणि जोपर्यंत प्रशासन याच्यावरती कारवाई करत नाही आणि प्रशासनाने गुन्हा दाखल करावा लागतो. म्हणजे आता सुरक्षा रक्षक म्हणून त्या ठिकाणी बसलेले व्यक्ती आहेत, त्यांची काय आपल्याकडे नावे वगैरे काय आहेत का? सुरक्षा रक्षकाची नावे का सुरक्षा अधिकाऱ्याच्या नावे? नाही, सुरक्षा रक्षक जे बसलेले आहेत या ठिकाणी त्यांची नाव- तुम्हाला जर फोर्सच करत असेल नावाचाच तर मी तुम्हाला नावही सांगतो. एक जाबीर म्हणून आहे आणि एक गफूर पठाणचा ड्रायव्हर, बरं. त्याचं नाव रिजवान आहे, पण हे लोक या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून बसले ऑफिशियली आहे. ऑफिशियली मी आहे. तुम्हाला कागदपत्र त्यांचे देऊ शकतो, पालिकेकडून त्यांना पगार पगार मिळतो. आणि हे दोन्ही माणसं येथील स्थानिक नगरसेवकाची, माजी नगरसेवकाची व्यक्ती आहेत. तुम्ही याच्यावर कागद आहे, त्यांच्याकडेच कागद आहे. या कागदावरती पूर्ण डिटेल त्यांची पूर्ण माहिती आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये जर सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे जो पब्लिकला जे फसवणूक केली जाते आणि पब्लिकला जे फसवलं जातं ह्याच्यावरती जास्त आक्षेप आहे. आता पुढचं आपलं काय पाऊल असणार? ह्याच्या पुढचं पाऊल काय, मी सुरक्षा रक्षक राकेश विटकर यांना भेटलो. त्यांनी म्हणले की आम्ही त्यांच्यावरती कारवाई केलेली आहेत, त्यांना सस्पेंड केलेलं आहे, परंतु मी मागच्याच महिन्याचं काढलं तर त्यांना मागच्या महिन्याचा सुद्धा पगार चालू होता. मग येथील स्थानिक जनतेला आपलं काय आव्हान? माझ्या स्थानिक जनतेला हेच आव्हान आहे की मेलेल्या माणसाच्या टाळवरचे लोणे खाणारे लोक जे आहेत ह्यांच्यापासून सावध राहा. मला कुठल्याही राजकीय गोष्टी बोलायच्या नाहीत, मी असं कोणाला सांगणार नाही ह्याला मत द्या किंवा त्याला मत द्या. नागरिक सुजाण आहे, मतदार सुजाण आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं, ज्याप्रमाणे मिठानगरमध्ये जो झालेलं आहे ते कौसरबागमध्ये होऊ नये ही माझी म्हणजे सुप्त इच्छा आहे. कारण का आज जर बघितलं तिथं गटारीचं साम्राज्य, रस्त्याचं खड्डे, त्याच्यानंतर अनधिकृत बांधकाम, हे कौसरबागमध्ये होणे की आम्हाला कोंडव्यामध्ये एकतरी आमची जागा चांगली आहे ते दाखवून देते. माझं एवढंच लोकांना अपील.